आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। वहिनी सांग मला काय मदत करू तुला? काही नाही ग, झालंय सगळं। अगं असं काय, काहीतरी सांग की। अगं काही नाही, बर मी जे सांगेन ते ऐकावं लागेल। हो, तू काहीही सांगितलंस तरी करीन मी। बघ बरं। अगं हो। काही नाही, माझ्यासोबत इथे गप्पा मारत उभी राहा। काय ग? भावना, अगं माहेर वाशिणेस आता तू, इथे येऊन काम नाही करायचं, लाड करून घ्यायचे स्वतःचे। भावना, तुझं नवीन घर, तिथलं स्वयंपाकघर एकदम मोठं असेल नाही? म्हणजे एकदम आधुनिक पद्धतीचं, काय म्हणतात त्याला ते, मॉड्युलर किचन काय असंच ना? आता कसं सांगू तुला बहिणी की मला अजून त्या घरचं किचनही माहिती नाहीये। कारण तुला काय वाटलं आम्ही इथं आमच्या पंक्तीत तुला बसवून घेऊ? ना तुला या घरात जेवण मिळणार, ना तुला आमच्या स्वयंपाकघरात पाऊल टाकू देणार। समजलं? मला किचन मध्ये जाण्याची परवानगीच नाहीये। भावना, काय ग? वहिनी अगं तू पाटा वरवंटा का काढलायस? मिक्सर खराब झालाय का? काय झालं? आता तुझ्यापासून काय लपवून ठेवायचं भावना? अगं यांनी नवीनच खूळ काढलंय बचतीचं, सकाळ संध्याकाळ बचतीचे धडे देतात आणि बजेटची एवढी भीती घातली आहे ना त्यांनी, त्यांच्या आतताईपणापुढे ना सगळ्यांनी हात टेकलेत। अगं आजीपासून आनंदीपर्यंत सगळ्यांनी हार मानलीये, सगळे ऐकतात त्यांचं, काय करणार? बरं चल, मी हे वाटून घेते। हा, आईचं स्वयंपाकघर आणि घरात पाहुणे असताना एकच भाजी, कल्पनाही करवत नाहीये दादा काय काय बोलला असेल आणि त्यानं किती काय काय ऐकवलं असेल। आईबाबांनी काही जाणवूही दिलं नाही। लक्ष्मी, अगं अजून किती दिवस मनात राग धरून ठेवणार आहेस? अशानं तुलाच त्रास होईल। राग मनात धरून ठेवते असं नाही हो, पण तो सोडवतही नाही हेही खरंय। लक्ष्मी, कधीही आपल्याकडे पाहुणे आले तर तू अशी शांतपणे बसलेली नसतेस, नेहमी स्वयंपाकघरात असतेस, काहीतरी छान छान पदार्थ करत असतेस, पाहुण्यांना वाढतेस, आग्रह करतेस। अगं आणि आज कोणी पाहुणे नाही, आपला जावई, आपला सिद्धू आलाय घरी आणि तू अशी बसली आहेस। मला एक गोष्ट सांग, भावनाच्या लग्नाची सगळ्यात जास्त काळजी तुला होते ना? अगं भावना इतकी गुणाची मुलगी, पण पत्रिकेतल्या दोषामुळे तिचं लग्न होत नाही, याचं सगळ्यात जास्त वाईट तुलाच वाटायचं ना? लक्ष्मी, 40 वर्षांपूर्वी तू शपथ घेतली होतीस की जोपर्यंत आपल्या हक्काचा लक्ष्मी निवास होत नाही तोपर्यंत तू तुझ्या माहेरी पाऊल सुद्धा टाकणार नाहीस। पण त्या शपथेसाठी घर बांधण्यापेक्षा आपल्या मुलींची लग्न होणं महत्वाचं आहे असं तूच म्हणायचीस ना? अगं आणि आता भावनाचं लग्न झालंय आणि आज पहिल्यांदा ती, सिद्धू, आपला जावई आपल्या घरी आलाय आणि तू अशी बसली आहेस। अहो, तुम्हाला माहिती आहे इतक्या वर्षात या घरात ज्याने पाऊल टाकलं तो माणूस कधी उपाशी पोटी या घरातून गेला नाही। अगदी दूधवाला, केबलवाला आले तरी चहा घेतल्याशिवाय, पाणी घेतल्याशिवाय कधी त्यांना बाहेर जाऊ दिलं नाही मी। कारण मुळात हे सगळं मला करावं असं वाटलंय, सगळ्यांचं आपुलकीने केलंय मी। पण आता मात्र त्याच्यासाठी काही करताना मन धजावत नाहीये। म्हणजे कितीही प्रयत्न केला ना तरी ज्या नात्याची सुरुवात खोट्यापासून झालीये ते पुढे कसं निभवायचं नाही कळत आहे मला। आणि आता तर भावनाचं सिद्धूशी लग्न झालंय, उगीच रागाच्या भरात मी काही बोलायचंय म्हणून मी आपली इथे येऊन बसले। तुझ्या सुनांना जमणार आहे का पण तू नसताना स्वयंपाकघर सांभाळायला? जमेल, नवीन पिढीला सुद्धा त्यांचे अनुभव मिळायला हवेत की नाही? मी या घरात आले तेव्हा मी सुद्धा नवीनच होते, पण बाबा हो ना? ये बस। आई
आनंदी इथे झोपत असतील ना? म्हणजे कधी कधी इथे झोपते, कधी आरती जवळ झोपते. तुझं काय, त्या घरात तुला शांतपणे झोप लागते का? अगं अजून नवीन नवीन आहे ना सगळं, हळूहळू होईल सवय. भावना काही दिवसात रुळशील आणि आनंदीची अजिबात काळजी करू नकोस. अगदी छान राहते ती इथे. आई, बाबा, मी खरं तर तुम्हाला सॉरी म्हणायला आली आहे. सॉरी? कशासाठी ग बाळा? ज्या वयात मुलं आई वडिलांना सुख कसं देता येईल याचा विचार करतात, त्या वयात मी तर तुमची जबाबदारीच वाढवली आहे. माझ्यामुळे तुम्हाला आनंदींना बघावं लागतंय आणि आता त्यांचीही जबाबदारी तुमच्यावर पडली. मला ना खरंच खूप अपराध्यासारखं वाटतंय. माझ्यामुळे उगाच तुम्हाला त्रास. अरे त्रास आणि आनंदीचा काहीतरीच काय बोलतेस भावना? अगं वेडी आहेस का? उलट आनंदी इथे आहे ना, त्यामुळे घरातलं वातावरण कसं आनंदी असतं बघ. आई, बाबा, तुम्हाला कुणाचाच त्रास होत नाही हा तुमच्या मनाचा मोठेपणा झाला. पण मला माहितीये आनंदींमुळे तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी पडली आहे. आणि आनंदींचं इथे राहणं संतोष दादाला अजिबात आवडत नसेल हेही मला माहितीये. उगाच संतोष दादाचंही बोलणं तुम्हाला माझ्यामुळे ऐकून घ्यायला लागणार आहे. भावना, अगं संतोषचं बोलणं कधीपासून मनावर घ्यायला लागलीस तू? हे बघ, अजिबात अपराधी वगैरे वाटून घेऊ नकोस हं? बरं, मी नाही घेत मनावर, पण एक गोष्ट तुम्हाला माझी ऐकावी लागेल. काय ग? मी थोडे पैसे देणार आहे, तर तुम्ही अजिबात नाही म्हणू नका. भावना, आनंदीला सांभाळायचे पैसे देणार आहेस तू आम्हाला? नाही गाई, तसं नाही म्हणते मी प्रॅक्टिकल विचार करून म्हणतेय हे सगळं तुम्हाला. आता आनंदींची जबाबदारी आहे तुमच्यावर. मग आनंदींना घेऊन तुम्ही कुठे बाहेर गेलात आणि रिक्षा वगैरे करायची झाली ना, तर तुम्हाला विचार नाही करावा लागणार. हाताशी पैसे असले ना की एखादी वस्तू सुद्धा विचार न करता पटकन घेता येते. म्हणून म्हणते. आणि त्यांची आता शाळाही सुरू झाली आहे, त्यामुळे पैसे तर लागणारच ना ग. त्यांचा शाळेचा खर्च बाकी मी करतीच आहे ग. त्यांची फी, युनिफॉर्म, पुस्तकं सगळं मी करते, पण तरीही थोडे एक्स्ट्रा पैसे लागतातच. भावना, आमच्या मुलांचा खर्च आम्हाला कधीही जड झाला नाही, तसंच नातीचाही होणार नाही. तू अजिबात काळजी करू नकोस, आम्ही आहोत. बाबा, आपण हे बघ, तुझं नुकतंच लग्न झालंय, अगं नवीन संसार आहे. तू फक्त त्याचा विचार कर. आनंदीची अजिबात काळजी करू नकोस तू. हे बघ, आता दुसरं काही बोलू नकोस. पैशाचा विषय आमच्या समोर काढायचा नाही. बरं ठीक आहे, मी जाते, वहिनीला स्वयंपाकात मदत करते. लक्ष्मी निवास, लक्ष्मी